हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा. मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षको, आजच्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील प्रश्नांची. आणि या प्रश्नांवर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत या विधानसभा मतदारसंघाचे आमदार शांताराम मोरे. शांताराम मोरे यांच्याबद्दल जेव्हा आम्ही प्रश्न मागवले की त्यांची आम्ही मुलाखत घेणार आहोत, त्यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत, तर प्रेक्षकांच्या मनामध्ये नेमके काय प्रश्न आहेत त्यांच्याबद्दलचे मला सगळ्यात अधिक प्रश्न विचारला गेला आणि त्याच्यात सतत त्याच लेवलचे प्रश्न आले. पण ते त्यांच्याशी चर्चा करण्यात काही पॉईंट नाही आहे. कारण मी पत्रकार म्हणून मला ते माहिती आहे की शांताराम मोरे हे एक प्रकाश पाटील यांचे ड्रायव्हर होते शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांचे आणि ते थेट आमदार झाले. तसं काही नाही आहे. वयाच्या 18व्या वर्षापासून शांताराम मोरे हे कट्टर शिवसैनिक होते, शिवसेनेची बांधिलकी मानणारे होते. 2007 मध्ये त्यांच्या पत्नी आशा मोरे ह्या पंचायत समितीच्या सदस्य होत्या, त्या चांगल्या मताने निवडून आल्या होत्या. 2012 मध्ये स्वतः शांताराम मोरे हे जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांच्या विभागातून निवडून आले होते. ते त्यांच्या विभागामध्ये चांगले नावाजलेले कार्यकर्ते आहेत, त्यांचं बऱ्यापैकी तिथे नाव आहे आणि म्हणून त्यांची पत्नी जिंकली, ते जिंकले, शिवसेनेच्या अनेक पदांवर त्यांनी काम केलंय. त्यांना त्याच्यानंतर त्यांचं कर्तृत्व पाहून त्यांना आमदारकीचं तिकीट केलं गेलं. ते आमदार झाल्यानंतर त्यांनी गेल्या 4 वर्षामध्ये नेमकं काय काम केलंय याची माहिती घेण्यासाठी आणि तुमच्याकडून आलेले प्रश्न त्यांना विचारण्यासाठी आज आमच्या न्यूज रूम मध्ये माझ्या सोबत आहेत शांताराम मोरे. शांताराम मोरेजी, आपलं न्यूज रूम मध्ये मी आपलं स्वागत करतोय आणि माझा थेट पहिला प्रश्न तुम्हाला आहे की 4 वर्षामध्ये तुम्ही नेमकी काय कामं केलीत? प्रश्नाचं उत्तर नंतर देतो. सर्वप्रथम मशाल न्यूज नेटवर्क आपले ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्हा ह्याच्यामध्ये आपण जे आज हा चॅनल सुरू केलेला आहे, मनाला बरं वाटलं. आपण या दोन्ही जिल्ह्याला जोडणारा किंवा दोन्ही जिल्ह्यातील जे मंडळी आहे त्यांचं या ठिकाणी आपण बऱ्यापैकी जनजागृती करता, त्याच्याबद्दल मी आपलं मनापासून आभारी मानतो. हा नेटवर्क न्यूज मशाल नेटवर्क न्यूज चालू केल्याबद्दल. आणि दुसरं आपण विचारलेला प्रश्न, विकास कामं काय केली? विकास कामं बरेच वर्षापासून शिवसेनेची या विभागामध्ये असं कुठलंच म्हणजे आधारस्तंभ नव्हतं किंवा म्हणा की या विभागामध्ये त्यांचा लोकप्रतिनिधी नव्हता. ह्याच्या आधी BJP सरकारचं आमदार तिथे असायचे. 25-30 वर्ष आमचे इथले पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री सौरासाहेब हे त्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करायचे. पण 2014चे जेव्हा विधानसभा इलेक्शन आलं त्याच्यामध्ये युती तुटली आणि त्या युतीत तुटल्याचा फायदा सन्मान्य पालकमंत्री सन्मान्य उद्धवजी ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मला या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करायला मिळालं. मी माझं भाग्य मानतो. त्या दिवसापासून म्हणजे ज्या याला मी आमदार झालो त्याच पहिल्या बजेट अधिवेशनाच्या याच्यामधून त्या माध्यमातून बरेचसे हेड आहेत की त्याच्यामधून मला 2-3 हेड खाली असं बऱ्यापैकी पैसे मिळाले. 25-15 असोल, ट्रॅव्हल बजेट असोल किंवा सन्माननीय पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी मला DPDCतून 10 ते 15 कोटी रुपये त्यावेळेस त्या मतदारसंघामध्ये काम करायला दिले. म्हणजे बरेचसे रस्त्याचे कामं पहिल्याच वर्षी मी जोमाने केली आणि त्या दिवसापासून म्हणजे दिवस रात्र त्या मतदारसंघामध्ये मी काम करतो. आज मनाला आनंद वाटतो की जाता येताना त्या रस्ते सुशोषित एकदम व्यवस्थित आहेत. काही रस्ते राहिलेले आहेत तर तेही आता पुढच्या
बजेटला करण्याचं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर आहे. MMRDचे कामं भरपूर झालेले आहेत. ती लांब पल्ल्याची म्हणजे 7 किलोमीटर 8 किलोमीटर. आता नांदेडनेच चाळे मोरा खालिंग ते पिसा डॅम हा 10 किलोमीटर जो जोडणारा रस्ता आहे हा 30 कोटी रुपयाचा रस्ता सन्माननीय आपले मुख्यमंत्री यांनी माझ्या पत्रावर तो मंजूर करून आणि आता काम त्याचं सुरू झालेलं आहे. म्हणजे आता मी बहुतेक रस्त्याचं जाळं आपण केलेलं आहे. राहिलेले उरलेले जे आहेत म्हणजे आता मी 4 वर्षामध्ये बऱ्यापैकी भिवंडी ग्रामीणमध्ये बऱ्यापैकी रस्त्यांचे काम विकास कामांच्या बाबतीमध्ये तुम्ही कामं केली. तुमचा आमदार निधी जो आहे तो तुमचा पूर्ण खर्च होतो दरवर्षी संपूर्ण. म्हणजे जेव्हा आम्हाला मार्च एप्रिल मेला आम्ही तो वितरित करतो सर्व. म्हणजे 1 रुपया आम्ही आमदार फंड म्हणून शिल्लक ठेवत नाही. ठेवला तरी 5-1 लाख रुपये ठेवतो. बायचान्स इमर्जन्सी कोणाला द्यायचे असतील तर ते आम्ही 5 किंवा 10 लाख रुपये असले तर इमर्जन्सी आम्ही ठेवतो तिथल्यानं देण्यासाठी ठेवतो. पण मग मार्च संपला की तुमचा निधी संपतो. म्हणजे जेव्हा आम्हाला तो निधी म्हणजे एप्रिलपर्यंत मार्च एप्रिल मे या 3 महिन्यामध्ये आम्ही तो संपूर्ण निधी वाटप करतो. 1 रुपया आमच्याकडे शिल्लक राहत नाही. फक्त सांगितलं म्हणजे पूर्ण 10 लाख रुपये पूर्ण निधी तुम्ही वापरता. पूर्ण 4 वर्षामध्ये 1ही रुपया आपल्या DPO वगैरे शिल्लक नाही आहे. पण हा जो निधी खर्च होताना हा तुम्ही करताय की जिल्हा प्रमुख करतायत? कारण माझा प्रश्न असा आहे, प्रेक्षक असं सांगतायत की रिमोट कंट्रोल तुमचा जो आहे तो शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश पटेल यांच्या हातामध्ये नाही. हा जो आमदार फंड आहे हा मी दोघे मिळून करतो. म्हणजे माझ्याकडे काही लोक येतात, काही जिल्हा प्रमुख जातात. असा एक छोटासा रस्ता आहे किंवा त्या ठिकाणी प्युअर असे बसवायचे तर तेही मला सांगतात. मीही पत्र देतो. म्हणजे असं नाही की रिमोट कंट्रोल ते चालवतात. हे काही लोकांचं चुकीचं म्हणणं आहे. नाही, आम्ही प्रकाश पटेल पण थेट प्रश्न विचारला होता की तुम्ही रिमोट कंट्रोल वर आमदारांना चालवता का? त्यांनी नाकारलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की मी लोकांना शब्द दिलेले आहेत, माझ्या शब्दावर आमदार निवडून आले त्यामुळे मला कामं करणं गरजेचं आहे. पण त्यांच्या तुमच्या कामामध्ये हस्तक्षेप असतो? हस्तक्षेप तसा करत नाहीत. पण जेव्हा मी नवीन आमदार असताना म्हणजे झालो त्यावेळेस असं होतं की मला एवढं माहिती नव्हतं. त्याच्याकरता मी त्यांना घेऊनच सर्व हे करायचो. आत्ता कसं कोणी नाही सांगितलं तरी मी सर्व कामांची व्यवस्थित करतो. जरी कुठं कोणाला काम जरी द्यायचं असलं मी त्या रस्त्याने प्रवास जरी करत असलो तरी मी माझ्या PA किंवा मी स्वतः डायरीमध्ये लिहून ठेवतो हा रस्ता अतिशय खराब आहे, हा पुढच्या याला आपल्याला घ्यायचा आहे. त्याला विरोध प्रकाश पाटील साहेब कधीच करत नाही का तू हा का घेतला म्हणून. म्हणजे तुमच्या कामामध्ये ते हस्तक्षेप करत नाही. तुम्हाला काम करण्याचं स्वातंत्र्य आहे. यावेळेस पुन्हा तिकीट मिळेल? दिलं पाहिजे. कारण मी 4 वर्ष म्हणजे दिवस रात्र काम केलेलं आहे. सर्व लोकांना उपयोगी पडलेलं आहे. जर का मी काम केलं नसेल तर लोक म्हणजे जनताच सांगेल का यांना बदला दुसऱ्याला द्या असं. सर तुम्हाला तिकीट मिळालं तुमची लढवायची तयारी आहे ना? पुन्हा निवडून याल? हो 100%. कशाच्या आधारावर निवडून याल? जनसागर माझ्या बरोबर आहे. जो 5 वर्ष आमदार तुम्ही राहणार आहात त्याच्यानंतर जी निवडणूक येणार आहे तेव्हा जो जुना आमदार असतो म्हणजे आधीचा आमदार असतो त्याच्या विरोधात सध्या मतप्रवाह असतो. तसा काही मतप्रवाह तुमच्या विरोधात नाही आणि त्याचा काही फटका तुम्हाला बसेल? बिलकुल नाही. आणि तुम्ही तुमच्या विरोधात कोणीही उमेदवार असला तरी भिवंडी ग्रामीणला फरक पडणार नाही. पर्याय शांताराम मोरे. हा बस. मग शांताराम मोरे कोणत्या पक्षातून उभे राहील? शिवसेना ओनली. कापला तरी कुठं बाहेर जाणार नाही. शिवसेनेतून उभं राहणार. तिकीट आणि माझं मीच काय माझा परिवारही सांगेल. आमचा म्हणजे आमचं काही नसताना शिवसेना हा एक पक्ष असा आहे का त्याने आम्हाला होत्याचं नव्हतं केलं. म्हणजे माझे मिसेस पंचायत समितीपासून ते आज मी आमदार. म्हणजे बघा ना
सर्वसामान्य माणसाला आज आमदार ह्या पदापर्यंत पोहोचवलं हे फक्त शिवसेनाच करू शकते, बाकी नाही कोण करू शकत. म्हणजे मरेपर्यंत शिवसेना ओनली. पक्षाने तिकीट देव ना देव मी शिवसेनेला राहणार बस. म्हणजे तुमच्या विरोधात कोणी उभं राहिलं तुम्ही 100% निवडणार, कारण जनसागर आपल्या बरोबर आहे. आमदारांचा कॉन्फिडन्स वाखाणण्याजोगा आहे. त्याचं कारण असं आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक स्वच्छ प्रतिमेचा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. खरं तर शिवसेनेमध्ये एवढ्या स्वच्छ चारित्र्याचा, ज्याच्यावर कुठलाही कलंक नाही, डाग नाही, असा आमदार हा शिवसेनेमध्ये तरी शोधून सापडणार नाही. खूप हाताच्या बोटावर मोजणारे आमदार असतील. त्याच्यामध्ये एक शांताराम मोरे म्हणून नाव घेतलं जातं. खरं तर आमच्या माहितीप्रमाणे, मशाल न्यूज नेटवर्कच्या माहितीप्रमाणे कुठलाही डाग, कुठलीही बदनामी किंवा कुठलाही आरोप त्यांच्यावर आत्तापर्यंत झालेला नाही. आणि कामाच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं मी विकास केला वगैरे, त्याच्यामध्ये काही प्रश्न मागे पुढे असतील, काही कामं व्हायची असतील, कामे झाले नसतील, मात्र ते वादग्रस्त ठरले नाहीत, ते कुठल्याही आरोपाखाली आले नाहीत, ते कुठल्याही दबावाखाली आले नाहीत. त्यांनाच विचारूया नेमकं हे कसं घडलं. म्हणजे मोरे साहेब, तुम्ही पैसे खाल्ले किंवा पैसे घेतले असं कधी आम्हाला ऐकवत आलं नाही. म्हणजे काय त्याच्यामध्ये तुम्ही कोणती कार्यपद्धती वापरता की घेता पण लोकांना माहित नाही की घेतच नाही? म्हणजे नक्की नक्की आम्ही लोकांना देतो, घेत नाही. मी आणि आमच्या सन्माननीय प्रकाश पटेल जिल्हा प्रमुख याने आमची शिकवणच ती आम्हाला आहे, घ्यायचं नाही द्यायचं. 4 वर्ष मी आमदार फंडाचं सर्व ठिकाणी वापरले, प्रत्येकाला दिले, रिफंड 1 रुपया नाही. मतदारसंघामध्ये जेवढा मी आता निधी आणलाय त्या निधीचा 1 रुपया रिटर्न नाही. म्हणजे आमदार टक्केवारी घेतात. हा, तुम्ही किती घेता? 1 रुपया कोणाला घेतलेला नाही. कोणीही सांगावं. म्हणजे आमदार निधी देताना बरेचसे आमदार हे 5%, 10% घेतात. पुन्हा कामं तुम्ही विविध योजना जी आणता आणि त्यामध्ये ठेकेदाराकडून 10%, 15% वगैरे मागता. तुम्ही किती टक्के मागता? 1 रुपया आजपर्यंत घेतलेला नाही. म्हणजे वाड्यापासून ते भिवंडीपर्यंत. भिवंडी म्हणजे माझा मतदारसंघ तसा फारच मोठा आहे. म्हणजे पायगाव खार्डी इथपर्यंत गेलेला आहे आणि कोणपासून चालू झालंय आपल्या सापण्यापर्यंत. म्हणजे इथपर्यंत कोणी सांगावं का आमदारांनी आमच्याकडून एवढी टक्केवारी आज घेतलेली आहे? नाही, कोणी सांगणार नाही तो प्रश्न वेगळा, पण नक्कीच घेत नाही की नाही, नक्कीच घेत. म्हणजे आमच्यापर्यंत ती बातमी आलेली नाही. मला प्रत्येक आमदाराची एक वेगळी कार्यपद्धती असते का दुसरं कोणी घ्यायसाठी ठेवलंय काय? म्हणजे नक्की बिलकुल. तुमची प्रॉपर्टी किती वाढली 4 वर्षामध्ये? माझी प्रॉपर्टी आहे तेवढीच आहे, त्याच्यामध्ये काय वाढ झाली? काही नाही. म्हणजे बरेचसे लोक एक 2 व्हीलरची 4 व्हीलर झाली. म्हणजे 4 व्हीलर आपल्याकडे फक्त आले, बाकी बंगला तुमचा बंगला वगैरे सगळे लोकप्रतिनिधी जेव्हा सरपंच साधा होतो सरपंच झाल्याबरोबर त्याच्याकडे मालमत्ता वाढते. तुम्ही आमदार झाल्यानंतर तुमच्या मालमत्तेमध्ये काही फरक पडला का? नाही, काही नाही फरक पडला. फक्त एक 4 व्हीलर आली, 2 व्हीलरची 4 व्हीलर झाली. ती पण लोनवर आहे, बँकेचं लोन आहे. बँकेचं लोन आहे त्याच्यावर. म्हणजे पैशाला आपण स्पर्श बिलकुल नाही केला नाही. मग हा खर्च मतदारसंघाचा कोण चालवतो? म्हणजे याच्या आधी आम्ही पहिल्या 1 वर्ष आमदार जे मानधन असतं ते 74,000 रुपये होतं. पण ते शासनाने तो मानधन 1,48,000 रुपये केला. म्हणजे सर्व कट करून 1,48,000 रुपये असं तो मानधन मिळतो. त्याच्यावरच मी सर्व हे भागवतो. म्हणजे ट्रॅव्हलिंग, मोबाईल प्लस गाडी भाडं, म्हणजे गाडीचे हप्ते वगैरे बँकेचे सर्व मी त्याच्यामध्ये मॅनेज करतो. मी तुम्हाला बाहेरून पैसे घ्यायची काही गरज लागत नाही. आणि बाकीचा खर्च तुमचे जिल्हा प्रमुख आहेतच. जिल्हा प्रमुखांचा मला म्हणजे बऱ्यापैकी सपोर्ट आहे. काही लागलं तर मी त्यांना सांगतो असं असं माझं काम आहे, तर ते नाही कधी म्हणत नाही की बाबा तू आमदार आहे, तुझ्याकडे असायला पाहिजे, आहे का असं काही नाही सांगत. तुम्हाला खुल्या हाताने मदत करतात, तो त्यांचा स्वभाव आहे. पूर्वीपासून ते सगळ्यांना मदत करतात, तुम्हालाही मदत करतात. तुम्हाला कुठे हात पसरावा लागत कधीच नाही आजपर्यंत. जरी प्रकाश पाटलांशिवाय दुसरीकडे मी कुठं असा विचार पण केला नाही.
केलं नाही. मला एक मतदारसंघामध्ये किस्सा सांगितला होता, म्हणजे मी आता सुरुवात करताना सांगितलं होतं तुम्हाला की तुम्ही ड्रायव्हर होता त्यांच्याकडे. ड्रायव्हर म्हणजे माझी मिसेस पंचायत समिती सदस्य होती आणि मला ड्रायव्हिंग येत होती. प्रकाश पाटील साहेब बोलले तू काय करतो, मी बोललो असंच ड्रायव्हिंग वगैरे कुठेतरी असं जातो कोणाच्या गाडीवर जा, असं बदली जायची. टूर अँड ट्रॅव्हल्सच्या गाडीवर पण मी जायचो तेव्हा. कुठे टूर ट्रॅव्हल्स असे कुठे मुंबई पुणे बदली ड्रायव्हर पण ज्याला बोलतो जायचो, बदली जायचे. ते म्हणाले का असं चला बाबा आपल्याकडे आमच्या मुली आहेत तर त्यांना ते शाळेला सोडावं लागतं, कधी माझ्यावर यायचं तर माझ्यावर, मला ठीक आहे चालेल. मग ते बाकीचं सोडून मी यांच्या प्रकाश पाटील साहेबांच्या बरोबर राहिलो. आणि तिथून माझा म्हणजे खरा याच्यातला प्रवास हा चालू झाला. म्हणजे उदयकाळ जो झाला म्हणजे ड्रायव्हर ते आमदार आणि पुढे समजा सत्ता आली तर मंत्री. चान्सेस आहेत नाही, ते आपल्या हातात नसतं. तुम्ही विधानसभेत नक्की बोलता का? हो बोलतो 100%. नाही मतदारसंघामध्ये आमची तशी चर्चा आहे, तुम्ही विधानसभेमध्ये काही बोलत नाही, प्रश्न विचारत नाही. कधी बोललात तुम्ही विधानसभेमध्ये? मी आता मध्ये औचित्याच्या मुद्दा मी लावलेला. प्रश्न बरेचसे असतात पण 288 आमदार असल्यामुळं कोणाचा नंबर लवकर लागतच नाही. आणि मग मी एक चान्स साधली की औचित्याच्या मुद्द्याद्वारे अशाच मुद्दे चालू होती, माझा एक मुद्दा लागला आणि त्या मुद्द्यावर मी औचित्याचा मुद्दा मांडला. रांगोली ओव्हरब्रिजचं काम चालू आहे, 3 वर्षापासून तो ठप्प काम आहे. तिथे एवढे ट्रॅफिक जाम होते, म्हणजे तिथे लोक पडले पण बरेचसे जखमी झाले, कोणाचा हात गेलाय पाय गेलाय. तर तो एक प्रश्न आणि मानकोली ब्रिजचा पण एक साईड चालू आहे एक साईड बंद आहे. ते दोन्ही प्रश्न मी त्या ठिकाणी मांडले आणि मुख्यमंत्र्यांनी उत्तराच्या याच्यात सांगितलं की ती जी एजन्सी आहे जो ठेकेदार आहे त्याला आम्ही बदलून आणि दुसरी एजन्सीला ते काम दिलेलं आहे, लवकरात लवकर काम चालू आहे. ते खरंच 3 दिवसांनी काम चालू आलं. म्हणजे विधानसभेमध्ये तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला बोलायची संधी मिळाली तेव्हा? हो मिळाली मला. बोलल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आणि काम दिलं. दुसरा एखादा प्रसंग कोणता आहे? दुसरा एक आपला गणेशपुरीचा विषय होता, वज्रेश्वरी देवस्थान भ्रष्टाचार. त्या ट्रस्टी आणि त्याचे ते मेंबर दोघे 3 जण त्यांनी त्याचे 3,58,00,000 रुपये म्हणजे डुप्लिकेट कागदपत्र देऊन त्यांनी ते एवढे पैशाचा अपहार केलेला. तुम्ही विधानसभेत त्याच्याबद्दल बोलले? हो बोललो. आणि त्याची चौकशी लागली आणि त्याच्यावर कारवाई होईल आणि तो ज्याने केलेला आहे जे पैसे काढलेले आहेत ते सर्व फरारी आहेत, त्यातला एक पण भेटलेला नाही, सर्व फरारी आहेत. तर कारवाई 100% होणार. प्रेक्षक मला भिवंडी ग्रामीण मधल्याच एका माणसाने प्रश्न विचारला होता की आमदार तुमच्याकडे आले त्यांना हा प्रश्न विचारा की ते विधानसभेत बोलत नाहीत. मी मुद्दाम या प्रश्नाचं उत्तर मी स्वतः देतोय की शांताराम मोरे हे कधीही प्रसिद्धीच्या होतात नाही आहेत. म्हणजे माझे खूप जवळचे मित्र आहेत पण मला तरी कधी आत्ता पण सांगितलं नाही की माझी बातमी मशालमध्ये येऊ दे, मशालमध्ये छापा, की आमच्या अनेक वेळा भेटीगाठी होतात पण मी स्वतः कधी सांगितलं नाही की माझ्या बातम्या छापा. ते प्रसिद्धीच्याच होतात नाही. त्यामुळे लोकांना तुम्ही नेमकं काय केलंय हेच त्यांना सांगता आलं नाही, की सांगितलं नाही. मग ते आता स्वतः सांगतात की मी विधानसभेत बोललोय आणि विधानसभेत प्रश्नही विचारले. प्रश्न 2 आले होते पण दोन्ही प्रश्नांचे गदारोळ झाला आणि दोन्ही वेळा आमचं तुमची विधानसभा असा एक प्रकार आहे की जेव्हा बघितलं तेव्हा तो गदारोळच असतो आणि दोन्ही मध्ये गदारोळ मध्ये प्रश्न असेच राहून गेले. मी एक प्रश्न याचा लावला आपल्या गोडाऊन्स आहेत वेअरहाऊस ह्याच्यामध्ये विदाउट परमिशन केमिकल जे अतिज्वलनशील ते केमिकल वगैरे ठेवतात त्याचा एक प्रश्न होता पण त्या गदारोळामध्ये तो राहून गेला नाही तर तोही लागला असता आणि त्याच्या त्या केमिकल झोन जो गोडाऊनचा असतो ते वेगळ्या ठिकाणी त्याला मिळाला असता. विधानसभेत प्रश्न जर लागला नाही त्याच्यानंतर तुम्ही कधी पाठपुरावा केला? औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी तो मांडतो पण त्याच्यानंतरचा पाठपुरावा जो पाठपुरावा आम्ही त्याच्यावर कारवाई व्हावी ह्याच्याकरता आम्ही सचिवाला जाऊन भेटतो आणि ठीक आहे आता लागला नाही तर तो भाग गेला पण त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे एवढं तरी करा.
आणि त्यात तुमचे शिवसेनेचे नेते शिवसेनेचे मंत्री हेच जास्त बोलत असतात, तेव्हा तुम्हाला संधी मिळते अशी कधी? संधी तर फार नवख्या आमदारांना थोडीशी कमी मिळत असेल मिळते. आणि आम्ही जास्त हात वरती करून उभे राहिलो तरच मिळते, नाही तशी तसं तुम्ही प्रयत्न कधी केला विधानसभेमध्ये? केला. मागे एका केमिकलच्या गोडाऊनला, नाही सॉरी गोदरेजच्या गोडाऊनला आग लागलेली आणि त्या गोडाऊनच्या मालकाने त्याचं म्हणजे इन्शुरन्स कमवण्यासाठी 24,19,00,000 रुपयाचा इन्शुरन्स त्यांनी त्याची मागणी केली आणि ते गोडाऊन जळालं. त्याने स्वतः झालं ते, म्हणजे शॉर्ट सर्किट वगैरे काय नाही. जेवढे त्या गोडाऊनमध्ये त्यांनी फ्रीज ठेवलेले ते सर्व विकले. जुने गोडाऊन आणून स्टॉक केला आणि त्याला आग लावून दिली. ही मला बातमी कळाली, म्हणजे माहिती झाली आणि त्याचाच मी मुद्दा मांडला होता विधान भवनमध्ये. तर ते गोडाऊन आता काय तसाच्या तसं आहे, म्हणजे त्याला एक पत्रा पण उचललेला नाही. म्हणजे तुमच्या प्रश्नानंतर त्याची चौकशी सुरू आहे. सरकार ते 24,19,00,000 रुपये वाचलं त्याच्यामुळं, म्हणजे तुमच्या एका प्रश्नामुळे. माझा प्रश्न असा होता, तुम्ही आतापर्यंत किती प्रश्न विचारलेत? प्रश्न भरपूर विचारले, म्हणजे 700-800 तरी असतील. 4 वर्षामध्ये 700-800 प्रश्न विचारले. त्याचं नेमकं झालं काय? ते काय आहे, आमच्या पक्षाचे बरेचसे असे आमचे वरिष्ठ जे आमदार आहेत किंवा आमचे प्रतोद आहेत, त्यांच्याकडे आम्ही कधी कधी आमचे प्रश्न देतो. कधी काही लागलेलं असतं, म्हणजे आम्ही त्याला जाऊन सांगतो आणि याच्यावर कारवाई करा असं आम्ही त्याला जाऊन सांगतो. आता जे आमचे वरिष्ठ नेते आहेत किंवा आमदार आहेत, आम्ही त्याला सांगतो. 700-800 प्रश्नांपैकी किती प्रश्नांची तड लागली? आता जास्ती नाही, 7-8 तरी तड लागले. जे मी बोललोय त्याला 100% प्राधान्य देऊन तो काम, म्हणजे त्या याच्यावर कारवाई झालेली आहे. म्हणजे विधानसभेत जे बोलले ते बोलले नाही. मला काम जनतेला, म्हणजे आमच्या प्रेक्षकांना समजून सांगायचं की तुम्ही नेमके आम्ही तुमच्याकडे प्रश्न देतो त्याचं नेमकं काय होत आहे, की प्रश्न तुम्हाला आम्ही दिले का तुम्ही जाऊन विधानसभेत मांडता आणि पुढे काय होतं आम्हाला कळायलाच मार्ग नाही. कारवाई आता काही लेखी पण आमच्याकडे येतात. काही जे प्रश्न आहेत ते आमच्याकडे लेखी येतात, म्हणजे आम्हाला उत्तर तुमच्याकडे लेखी येतात. उत्तर लेखी येतात. आणि काही असे प्रश्न आहेत का ते लागले नाही तरी आम्ही त्याला जाऊन सांगतो की याच्यावर तिथं कारवाई झाली पाहिजे सचिवांकडे. म्हणजे तुम्ही विधानसभेमध्ये काम करताय, हो, म्हणजे तुमचं ग्राउंड लेवलला काम आहे, म्हणजे तुम्ही मतदारसंघामध्ये फिरताय. हो, म्हणजे कोणती गाव राहिली तशी 4 वर्षामध्ये फिरण्याची? मला तरी वाटतं कुठलं एक गाव असं राहिलं असेल माझ्या पूर्ण मतदारसंघ तुमचा पिंजून झाला पूर्ण. म्हणजे तुम्ही ग्राउंड लेवलला बऱ्यापैकी काम करताय आणि विधानसभेमध्ये तुमचं काम आहे. फक्त जो ठसा उमटायला पाहिजे, म्हणजे शिवसेनेचे आमदार तो काय आम्हाला दिसला नाही. बरोबर, कारण सर्व आमदारांनी तसंच करावं असं एक नॉर्मल शिवसेनेचा आमदार म्हणजे डॅसिंग आक्रमक वगैरे तुमच्यामध्ये ते तो प्रकार नाही, एकदम शांत सुस्वभावी असे आमदार तुम्ही आम्हाला वाटताय. ते थोडंसं स्वभावाचा फरक आहे. आणि मी कसं ग्रामीण भागात असल्यामुळं सर्वांच्यात मिसळून राहणारा आमदार, तिथे जरी आम्ही विधानसभेमध्ये जात असताना येत असताना मला बरेचसे लोक काय आमदार साहेब कसं आहे, बरं आहे, कोणी असू दे, विरोधातला असू दे सत्तेतला असू दे, सगळ्यांशी चांगले संबंध, सर्वांची एकदम मिळून मिसळून, म्हणजे वाद हा कोणाशीच नाही, म्हणजे विरोधकांशी पण नाही आणि स्वपक्ष पण. शिवसेनेची जी अंतर्गत वाद आहे किंवा अंतर्गत जी बंडाळी आहे, त्या बंडाळीचा त्रास तुम्हाला विधानसभेत होईल? मला नाही वाटत. बंडाळी काय असेल पण म्हणजे माझ्यापर्यंत तर नाही आली. आमचे जिल्हा प्रमुख आहेत प्रकाशजी पाटील साहेब, यांच्या परत ते माझ्या परत येऊनच देत नाही. ते कुठलेही असं त्यांना वाटलं ते आणि आमचे तालुका प्रमुख विश्वाजी थळे हे दोघं जर बसतात आणि त्यांना बोलून आणि त्यांना ते समजून, परिणाम तुमच्यावर होणार आहे विधानसभा आमदार म्हणून नाही होणार. तर तसं काय होणार नाही, म्हणजे शिवसैनिक एकत्र राहतील आणि ते तुमच्या बरोबर 100% एकत्र. म्हणजे तुम्ही पुन्हा जिंकण्याची तुम्हाला खात्री आहे? 100%. म्हणजे आता तरी कोणाची हे नाही, म्हणजे मनस्थिती नाही का आमदार बदलावा. जर का मी काय समजा मी हे बोलत मी काय केलंच नसेल तर मग लोकांनी तशी प्रतिक्रिया आली असती
का आपण काय केलेलं आहे याला बदला. मातोश्रीचा आशीर्वाद आहे. मातोश्रीचा आहेच, त्याच्याबद्दल काय वाद नाही. नाहीतर मी आमदार नसतो. एकनाथ शिंदे साहेब आहेत तुमच्या पाठीचे. एकनाथ शिंदे साहेबांचा प्रेम सर्वात जास्त प्रेम माझ्यावर एकनाथ शिंदे साहेबांचं आहे. त्याच्यानंतर आमचे जिल्हा प्रमुख आणि आमचे तालुका प्रमुख या 3 व्यक्ती आहेत. त्यात आमच्या संपूर्ण या तालुक्याचा भिवंडी तालुका ह्याच्यामध्ये या 3 व्यक्तींशिवाय म्हणजे त्यांचं वरदहस्त माझ्या डोक्यावर आहे. म्हणजे त्यामुळे तुम्हाला काही शंका नाही, तिकीट मिळेल आणि तुम्ही निवडून येणार याच्यामध्ये काही शंका नाही. नाही. मग माझा एक प्रश्न, सामाजिक प्रश्न आहे की हा जो पेसा कायदा आहे, या पेसामध्ये बिगर आदिवासी समाज हा भरपेटला गेलाय. तुमचं मत काय पेसा कायदा संदर्भात? नाही, पेसा कायदा आहे, चांगला आहे, पण तो त्या कॅटेगरीवर लावला पाहिजे. म्हणजे जी ग्रामपंचायत 50-60च्या म्हणजे असा त्याला निकष आहे. पण त्याला तो म्हणजे कायदा लावल्याचा आपल्याला हे नाही. आदिवासी समाज मी त्या समाजात आहे, त्याला न्याय मिळाला पाहिजे याच्याबद्दल दुमत नाही. पण त्या ठिकाणी जो राहणारा बिगर आदिवासी आहे त्याच्यावरही अन्याय झाला नाही पाहिजे. आमचा माझा जो मतदारसंघ आहे त्याचा आदिवासी मतदार आहे, बिगर आदिवासी मतदार आहे. त्याच्यामुळे मला दोघांच्या याच्याने मला दोघांच्या बाजूने राहावं लागणार आहे. आणि बिगर आदिवासी लावून चालणारच नाही. त्याच्यावर बिगर आदिवासींवर अन्याय झालाय ना. हो, बिगर आदिवासींना त्याच्यामध्ये अन्याय झालेला आहे. आणि पांडुरंग बोरांची ठाम भूमिका आहे की त्यांना दोघांनाही न्याय मिळाला पाहिजे. किंवा एक पांडुरंग बोरांना सोडले तर बाकीचे आदिवासी आमदार पेसा कायद्या संदर्भात काहीच बोलायला तयार नाही. नाही, असं नाही आहे. माझंही त्यांना समर्थन आहे. पांडुरंग बरोरा यांची मागं चर्चाही झाली. आताच 2-4 दिवसापूर्वी आम्ही भेटलो होतो, मी रुपेश दादा म्हात्रे आणि रुपेश दादा आक्रमक आहेत. रुपेश दादा त्यामध्ये आक्रमक विषय हाच होता की बिगर आदिवासींना न्याय मिळाला पाहिजे. तर त्यांना मी म्हणलो का तुम्ही जर का कुठे अशी सभा किंवा मीटिंग घेत असाल तर मलाही बोलवा, मी येऊन आमच्या जे बांधव आहेत त्यांना म्हणजे संपूर्ण पाठिंबा म्हणजे बिगर आदिवासींना द्यायला तयार आहे. तुम्ही त्यांच्या बरोबर आहात. हो, बिगर आदिवासी. मला जो मतदार मला एक प्रश्न म्हणजे मी ह्या पेसा कायद्याच्या संदर्भात पाहतोय की पेसा कायदा आणल्यानंतर बिगर आदिवासींची ती कत्तल झालीच, पण आदिवासी समाजाला तरी कुठे न्याय मिळाला नाही. दोन्ही म्हणजे ह्याच्यामध्ये विभागले गेले. जो आदिवासी समाज आहे यालाही न्याय देता आला नाही. बिगर आदिवासी आहे ह्याच्यावर पण अन्याय झाला ना. मग तो कायदा कशासाठी? मग तोच कायदा लावूच नाही ना. पैसा कायदा आणायची गरजच काय? जो आपल्याला पैसा निधी आता डायरेक्ट येतो तोच भरपूर आहे. पैसा काय वेगळा काय देणार आहे? पैसाने तुम्हाला जो निधी दिला त्याचा वापर तरी कुठे झालेला आहे? पैसाचा जो निधी आहे तर त्याच्यामध्ये एवढं जाचक अटी आणि शर्ती आहेत तर त्याच्यामुळं तो पैसा खर्चच होत नाहीये. मग तो असाच पडून जातो. मग खर्च करणार कशावर? एवढ्या जाचक अटी असल्यामुळं तर समजतच नाही कशावर खर्च करावा. आणि ग्रामपंचायती सगळे आपल्या आदिवासी ग्रामपंचायत आहेत आणि सरपंच आदिवासी आहेत. काही शिकलेले सरपंच बरेचसे नाही आहेत. मी 2-3 ग्रामपंचायतीला भेट दिली तर त्यांना विचारलं तुमचं बजेट काय? बजेट तर काय नसणार आहे, ग्रामपंचायत आदिवासी आहे. त्याच्यामुळे ते आलेले पैसे ते पण त्यांना कुठे खर्च करायचे तेच माहिती नाही. पैसा कायदा आणून मग आदिवासींचा पण फायदा नाही आणि बिगर आदिवासींवर तर अन्याय आहे. आणि त्यावेळेस तुमची ठाम भूमिका काय राहणार आहे? पेसा जो कायदा आणला आहे याच्यावर फायदा कोणाचा होतो काय समजत नाही. म्हणजे आणण्याचीच गरज नव्हती. तुमची भूमिका काय राहणार आहे आगामी काळामध्ये? भूमिका अशीच राहणार आहे का सर्वसामान्यांना त्याचा फायदा मिळाला पाहिजे किंवा तो पैसा कुठे खर्च केला पाहिजे ह्याची तरी त्या ग्रामपंचायतीला माहिती. नोकऱ्या संदर्भात आणि नोकऱ्या तर नाहीच आहेत. नाही बिगर आदिवासींच्या नोकरीचा हक्कच काढून घेतलाय ना. मला तर वाटतं बिगर आदिवासी जेवढा जो कोटा आहे तेवढा तरी त्याला दिला पाहिजे ना. आदिवासीचा तो मिळणारच आहे. पण बिगर आदिवासी आहे यांनाही त्यांचा तो अधिकार हक्क आहे तो त्यांना मिळाला पाहिजे. तुम्ही याच्या विरुद्ध आवाज उठवा. हो, बोलणार का नाही बोलणार. आता आमची एक पुढच्या महिन्यामध्ये आम्ही 3 आमदारांनी एक मिटिंग लावायचं ठरवलंय. कोण? मी, पांडू बर्वा आणि रुपेश दादा म्हात्रे.
म्हणजे तुम्ही बिगर आदिवासींना न्याय देण्यासाठी हो. माझा पुढचा प्रश्न आहे आमदार साहेब की टोलच्या संदर्भामध्ये तुम्ही आंदोलनं केली, पुढे काय निष्पन्न झालं? म्हणजे टोलच्या आंदोलनाचं एक आख्यायिका अशी असते की टोल आपल्याला मिळावा, टोलच्या माध्यमातून हप्ते मिळावेत, टोलला मॅनेज मिळावा, की तो मॅनेज नाही झाला म्हणून आंदोलन केली जातात, ती शमली जातात. तुमच्या टोलच्या आंदोलन नेमकं काय झालं? नाही, आमच्या टोलचं आंदोलन आम्ही 2-3 दिवस टोल बंद केलेला. तर त्याच्यामध्ये त्याने आश्वासन आम्हाला दिले असे, गडकरी साहेबांचं तिकडचे OSD होते केंद्राचे, ते आम्हाला येऊन CBDला बेलापूरला आमची भेट झाली आणि तिथे आम्हाला सर्वांना बोलवलेले. तेव्हा पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी मध्यस्थी करून तो टोल नाका परत चालू करायला लावला. आणि त्याच्यामध्ये एकनाथजी शिंदे साहेब असे म्हणाले होते की माझ्याकडून 1 कोटी रुपये देतो, तुम्ही जो सर्व्हिस रस्ता आहे तो चालू करा. त्यांच्या खात्याकडून 1 कोटी देतो. ते म्हणतात की आता आमच्याकडे सध्या पैसे नाही आहेत, जेव्हा येतील तेव्हा येतील. पण पालकमंत्री असं सांगितलं की माझ्याकडून मी तुम्हाला 1 कोटी रुपये देतो, त्या सर्व्हिस रोडचं काम चालू करा. नाही, त्यांच्याकडून म्हणजे त्यांच्या खात्यामधून? खात्यामधून. हा, त्यांच्या खात्यामधून. तर यांचं म्हणणं का आमचे पैसे याला म्हणजे ते कामाची मंजुरी आहे, अंडरपास, ओव्हरब्रिज किंवा सर्व्हिस रोड. तर सर्व्हिस रोडचं काम त्याने सुरुवात केली, पण त्यांचं म्हणणं आहे का ते प्लॅन लागेल, नॅशनल हायवे आता परत वाढतो 2 साईट आणि त्याच्यामध्ये तो सर्व्हिस रोड आता केला तर तो परत तुटणार आहे साईटचं. त्याच्यामुळं तो प्लॅन आल्याच्या नंतर आम्ही करून देऊ. म्हणजे आता त्यांची पण वरती काहीतरी हे असेल, त्याच्यामुळं केंद्राकडून ती केंद्राची वाट बघतात. इथला त्यांना प्रश्न सुटला की नाही सुटला? सुटला प्रश्न आता बहुतेक सुटण्याच्या ह्याच्यात आहे. 2-3 महिन्याचा कालावधी दिला होता. आता परत एकदा शिंदे साहेबांच्याकडे त्यांची मीटिंग लावलेलं आहे. पुढच्या महिन्यात त्याचं फाईल काय होतं ते, नाहीतर मग टोल हटाव पुन्हा सुरू करणार. पण पुन्हा मग शिंदे साहेब मध्यस्थी करणार आणि पुन्हा तुमचा तेव्हा शिंदे साहेब काम पूर्ण करून म्हणजे घेणारच असे आश्वासन आहे, ते करून घेतील. ते ह्या असा विषय 2 झालेला आहे. याच्या आधी पण एकदा मसद आंदोलन केलं होतं, तेव्हा शिंदे साहेबांनी नव्हती, दुसऱ्यांनी मध्यस्थी केलेली. आता शिंदे साहेब आहेत, त्याच्यामुळे तो काम होणार नक्की. नाही आमदार साहेब, आता 1 वर्ष तुम्हाला बाकी आहे. साधारणतः 1 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये आमच्या मतदारांना काय काम बघायला मिळेल? तुमच्या दृष्टिक्षेपामध्ये कोणती अशी कामं आहेत की तुम्ही ती राहिलेली कामं पूर्ण कराल? तर राहिलेली कामं माझ्याकडं अशी 3 आहेत. एक आपला गुजरात शिरसाट ते वाशिम हा एक मधून हवेचा आहे, कारण तो होणं अतिशय आवश्यक आहे. ती जी ट्रॅफिक आहे ती काही आपलं घोडबंदर किंवा भिवंडीमध्ये जाणारी जी ट्रॅफिक आहे ती ह्या मार्गे डायरेक्ट नाशिक किंवा पनवेलकडं जाण्यास म्हणजे तो रस्ता त्यांना सोयीस्कर होईल. आणि दुसरं म्हणजे आपला ज्या हा भिवंडी इथे वाडा मनोर रस्ता आहे, या रस्त्याची पुन्हा एकदा ती जी कंपनी आहे आणि मागे जसं आंदोलन केलं होतं तसं आंदोलन करायला वाडा भिवंडी रोड, तर आंदोलन वगैरे आता करायला लागणार नाही. मी दोन्ही पालकमंत्र्यांशी बोललेलं आहे, सौरा साहेबांशी बोललोय आणि शिंदे साहेबांशी बोललेलं आहे. ते म्हणाले की आपण ती एजन्सी आहे ती ऑलरेडी ब्लॅकलिस्टला आहे, त्याच्यामुळे तिच्या जागी आपण दुसरी एजन्सी नेमून आणि बऱ्याचशा ठिकाणी आता फॉरेस्टचे जागा आहे तर ते लोक द्यायला काय तयार नाही, अपुरे त्या ठिकाणी रस्ते सापडायचे. तर पण मध्ये बरोबर तो गॅप जो मधला आहे म्हणजे वर्षभरामध्ये तो पूर्ण होईल? वर्षभरामध्ये नाही, पण त्याला आता 2-4 महिने तर असंच जाणार आहेत पाठपुरावा. जेव्हा त्याची मिटिंग झाली तर नवीन जो टेंडर घेईल किंवा ती एजन्सी बदलेल तेव्हा ते काम चालू होऊ शकतं. बाकी मतदारसंघातल्या प्रश्नांना तुम्ही सगळ्या हात घातलेला आहे? हो सर्व. म्हणजे आता मी चिंबीपाडा ह्या भागात आता काल परवा गेलेलो, तिकडे 1-2-3 रस्त्याचं पण हे होते.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजना होते तेही रस्ते मी तात्काळ घेतले, मंजुरी मिळाली, आता काम चालू आहे आणि सर्व लोक खुश आहेत. म्हणजे माझ्याबद्दल कोण माझ्या मतदारसंघात नाराज असेल असं मला काय वाटत नाही. प्रश्न खरं आहे, आमदार साहेबांचं काम आणि आमदार साहेबांचा स्वभाव हे जर बघितलं तर त्यांच्याबद्दल नाराजी कोणाची असण्याचा प्रश्नच येत नाही. आज मशाल न्यूज रूम मध्ये आमदार साहेब आले, जी जनतेकडून आले काही प्रश्न होते, काही माझ्या मनातले प्रश्न होते, ती मी त्यांना थेट विचारले आणि त्यांनी प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. प्रेक्षक आपल्याकडे असेच पाहुणे येत राहणार आहेत. लोकप्रतिनिधींच्या आम्ही मुलाखती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर ते आमच्या फेसबुक पेजवर किंवा व्हॉट्सअपवर आम्हाला नक्की कळवा. आम्ही ते त्यांच्यापर्यंत पोहोचवू आणि त्यांच्याकडून त्यांची उत्तरं घेण्याचा प्रयत्न करू. या भागात मी येथेच थांबतोय. धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल जर तुम्हाला आवडलं असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा. तिथे असलेलं बेलचं आयकॉन तेही दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन तात्काळ मिळत राहतील. आमचे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. गेली 25 वर्ष मशाल हे वृत्तपत्र जसं तुम्ही सांभाळून घेतलं तसंच हे चॅनलही सांभाळून घ्या अशी तुम्हाला विनंती करतोय. आणि ज्यांनी हे सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित हे चॅनल सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा. धन्यवाद.